प्रायव्हेट सायकॅट्रीमध्ये जे आत्ता चालू आहे, इट इज आय वुड से अनफॉर्च्युनेटली व्हेरी सॉरी पिक्चर, जिथे फार खूप मेडिसिन्स प्रिस्क्राईब केले जातात आणि देर इज नो इंटरडिसिप्लिनरी एक्सचेंज. म्हणजे सायकॉलॉजिस्टकडे रेफर केलं जातं, पण देर इज नो एक्सचेंज बिटवीन द सायकॅट्रिस्ट अँड सायकॉलॉजिस्ट. SMS Productions निर्मित जर्नी. माझा जन्म मुंबईचा आहे. मी एका मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करते. माझं आधीचं आडनाव बापट होतं आणि माझे वडील हे IIT ग्रॅज्युएट IIM अहमदाबादमधनं केलं त्यांनी. अँड देन ते ग्राइंडवेल नॉर्टन नावाच्या एका कंपनीत काम करत होते. तर प्रथम आय वुड से की जो काही इन्फ्लुअन्स माझ्यावर झाला आहे तो डेफिनेटली माय पेरेंट्स हॅव प्लेड अ मेजर रोल. कारण माझे वडील इतके हुशार पण अतिशय साधे आणि हंबल. इनफॅक्ट माझी आई कोल्हापूरची आहे आणि खूप म्हणजे कॉम्प्लिमेंटरी कपल असं म्हणता येईल दोघांना. कारण आईचा बॅकग्राऊंड असा आहे की ती कबड्डी चॅम्पियन होती शाळेत आणि एकदम डायनॅमिक पर्सनॅलिटी. वेरॅज माय फादर एकदम सिम्पल, काहीच असं ॲम्बिशियस नाहीत, व्हेरी ग्राउंडेड पर्सन. त्यामुळे त्यांचं लग्न होणं आणि आमचा जन्म, and we got to see these two wonderful personalities at home, how two different personalities complementing each other and leading to a beautiful family is something I've observed right from childhood. कारण जनरली आपण इंडियन सोसायटीमध्ये बघतो की मदर इज ट्रेडिशनल होममेकर, फादर इज द डिसिजन मेकर अथॉरिटी. आमच्या घरी एक्झॅक्टली इट वॉज नॉट अपोजिट, बट देर वॉज इक्वल अपॉर्च्युनिटी फॉर बोथ पार्टनर्स. म्हणजे वी ग्रू इन अ कल्चर की जेंडर सेन्सिटायझेशन वॉज नॉट रिक्वायर्ड. कारण आमच्याकडे एक तर माझला मोठी बहीण आहे, त्यामुळे वी वर ट्रीटेड जस्ट लाईक इक्विवॅलंट टू एनी अदर जेंडर. आणि घरामध्ये आईला तितकंच महत्त्व होतं जितकं वडिलांच्या शब्दाला होतं. ओरिएंटेड म्हणायचं का फॅमिलीतनं आलं होतं, डिफिकल्ट टू से. कारण ॲज अ सेड माय फादर अँड फुल बापट फॅमिली जर बघितली तर एक्स्ट्रीमली गुड इन अकॅडमिक्स. माझा कझिन ब्रदर वॉज 6 months ओल्डर टू मी. तो शाळेत असं होतं की आय वॉज ऑलवेज कम्पेअर्ड टू हिम की बापट बघ किती चांगला आहे संदीप, आणि यू हॅव टू मॅच अप टू हिज एक्सपेक्टेशन्स. त्यामुळे थोडंसं जर लुकिंग बॅक आय डू फील की एक प्रेशर होतं माझ्यावर की आय हॅड टू अकॅडमिकली एक्सेल अँड लिव्ह अप टू माय ब्रदर्स एक्सपेक्टेशन्स अँड माय फॅमिलीज रेप्यूट इन जनरल. बट ॲज सच नोबडी प्रेशराइज्ड मी टू डू वेल. It was just a self-imposed pressure or expectation of myself. So 10th I did well, 12th I did well. आणि मग there was no doctor in the family. Engineers, architects, chartered accountants. Both my uncles are, one of my uncle is chartered accountant, other is an architect. So असं होतं की my sister wanted to be a doctor, पण 12th marks were not adequate enough to get an admission into a government medical school. So she took up BSc in microbiology. And then again this thing ki okay, now it is on me to get into medicine. So I was fortunate. 12th, I would say it is more of a luck factor to get good marks. Asa kai you don't need to be brilliant to get into medicine. So I was fortunate to get good marks and get into Nair Hospital for my MBBS. So that transition into higher education and into MBBS was also an eye opener for me, where I realized that just being good in your academics does not really make you a good doctor, A. And B, the kind of curriculum that we are exposed to in MBBS requires a different level of rigor and perseverance, are two qualities which really are required to become an efficient doctor. हे मला कधी रिअलाइज झालं जेव्हा मी पहिल्या वर्षी बायोकेमिस्ट्रीच्या एक्झाममध्ये इन वन ऑफ द स्मॉलर एक्झाम्स आय फेल्ड. अँड दॅट रिअली मेड मी रिअली, कारण तेपर्यंत एक इगो असतो की येस आय हॅव बीन अ गुड स्टुडंट अँड आय एम द फर्स्ट गोइंग टू बी द फर्स्ट डॉक्टर इन माय फॅमिली. तो थोडासा तो एक इगो ॲट दॅट एज ऑल्सो 18 होता की आय कॅन अचीव एनिथिंग. बट दॅट ओपन माय आईज अँड टोल्ड मी की वेल इट्स नॉट दॅट इझी अँड यू आर गोइंग टू हॅव टू स्ट्राइव्ह युअर वे थ्रू दिस. So there I was in Department of Psychiatry when I did my internship, my clinical posting. That's when I was working under Dr. Charles Pinto. So I would say that he was my first mentor who helped me to see that medicine is not just about treating a body. It's about treating a soul. It's about connecting with an individual and really understanding that individual to be able to solve the problems.
So that's where आणि having worked in the other postings also, I realized ki this is too drag. Probably that was my subjective perception ki nahi, म्हणजे हे this is not something which I want to do, or it does not suit my personality. Ki you know, just seeing patient after patient or treating them just with medicines or surgery, तो I was aversive to. म्हणजे seeing blood also मला असं वाटायचं की नाही, no, I cannot do this to any person. So I said ki nahi, surgery medicine is out, and I was really influenced by Dr. Pinto, the way he would talk to his clients, the way respectfully he would treat his patients. Really felt ki this is the doctor that I see I want to be. And so psychiatry, I decided ki I will become a psychiatrist during my second year of MBBS itself. And then third year happened, mag te typical exam pressure वगैरह, we went through all of that. Absolutely, it was very, very stressful time. And then we did have a CET for getting into our MD. मग त्या एक वर्षात, where we were preparing for our CET, actually my fiancé that time, Dr. Nilesh, त्याचे वडील also was a doctor. So he helped us get that internship in Ramakrishna Mission Hospital in Khar. It was a very small nursing home, but the missionary hospital असल्यामुळे, again, patient care, it's priority, and they pay a lot of attention to that. त्यामुळे money is not a money minded typical corporate hospital, very small hospital, but good patient care. So I was working there as an RMO, resident medical officer. आणि मग तिथे पण बरंच शिकायला मिळालं की लोकांशी कसं बोललं पाहिजे, किंवा what is it that really human beings need. It is not medicines, it is not really a doctor who is extremely good in his skill set, but the values that a doctor brings in is actually what the patient is looking for. हे clearly तेव्हा मला जाणवलं. आणि पण तरीसुद्धा म्हणजे आत्ता हे रेट्रोस्पेक्टिव्हली मी बोलते, पण तेव्हा अशी फार मॅच्युरिटी होती असं मी म्हणणार नाही अजिबात. आय वॉज जस्ट लुकिंग की एक वर्ष मला घालवायचं आहे, आय वॉन्ट टू गेट इन टू अ गुड कॉलेज. That was what was, and of course my partner was there, so that was another motivation to actually be there, very honest. Mag exam झाली, I scored well fortunately, and I got into KEM Hospital, Mumbai. MD actually psychiatry जेव्हा मी KEM मध्ये केलं, good teachers, पण I realized की psychiatry as a field in India ला फारसा कोणीही भाव देत नाही. आणि तिथे KEMला येणारे पेशंटसुद्धा खूप गरीब, पुअर सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंडमध्ये, आणि OPDच्या बाहेर इतकी मोठी रांग असायची की पेशंटला वेळ देणं हे अजिबात पॉसिबल नव्हतं. त्यामुळे 5-5 मिनिटात अक्षरशः आम्हाला सांगितलं गेलं होतं की पेशंट येईल, जी मेडिसिन्स आधी दिलेली आहेत तीच तुम्ही कंटिन्यू करायची आहेत, हे 4-5 प्रश्न तुम्ही पेशंटला विचारायचे आहेत. त्यामुळे मला खरं सांगायचं तर MD करताना असं वाटलं, अरे मी खरंच या फील्डमध्ये यायचं होतं का, मला असं काही फार चेंज होतं आहे पेशंटमध्ये असंही काही जाणवलं नाही, किंवा खरंच आपण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे असंही वाटलं नाही. त्यामुळे म्हटलं की चूक केली का हे फील्ड घेऊन, असा डाऊट माझ्या मनात मात्र आला. आणि खरंच थेरपी एवढी शिकवली जात नाही, कारण आमचं सायकॅट्रीचं जर सिलेबस बघितलं तर ते फोकसिंग ऑन पॅथॉलॉजी आहे, म्हणजे इलनेस फोकस्ड करिक्युलम आहे. त्यामुळे ट्रीटिंग इट विथ मेडिसिन्स, थेरपी शिकवली जाते, पण इतका वाव मिळत नाही ती प्रॅक्टिस करण्यासाठी, किंवा एवढं सुपरविजनही मिळत नाही, कारण सगळ्यांचेच वर्कलोड्स इतके असतात की त्या गव्हर्नमेंट सेटअपमध्ये इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू बिकम अ थेरपिस्ट अलॉंग विथ अ सायकॅट्रिस्ट. त्यामुळे ते कुठेतरी मला टोचत होतं की मजा नाही येते प्रोफेशनमध्ये. सॉरी मी थोडं वेळ घेते जास्ती. ओके, कारण आय थिंक वेन आय एम ऑल्सो रिलिव्हिंग दोज मोमेंट्स. माझं नाव डॉक्टर गिरिजा महाले, मी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे.